येवले औद्योगिक संस्थेच्या कथित गैरव्यवहार प्रकरणातील निर्णयाला दिरंगाई। चौकशी पूर्ण होऊनही अंतिम निकाल नाही। अर्जदाराकडून उपोषणाची नोटीस। येवला, नाशिक। येवले औद्योगिक सहकारी संस्थेच्या कथित गैरव्यवहार प्रकरणाची चौकशी प्रक्रिया, सुनावण्या आणि अंतिम सुनावणी पूर्ण होऊनही या प्रकरणाचा अंतिम निर्णय मिळण्यात होत असलेल्या अनावश्यक दिरंगाईमुळे तक्रारदार श्री दीपक चंद्रकांत पाटोदकर यांनी संताप व्यक्त केला आहे। त्यांनी माननीय सहाय्यक निबंधक सहकारी संस्था येवला यांच्याकडे थेट उपोषण नोटीस देऊन प्रशासनाचे लक्ष वेधले आहे। प्रकरण काय आहे? अर्जदार दीपक पाटोदकर, रा. येवला यांनी येवले औद्योगिक सहकारी संस्थेमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा आणि प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार संस्थेच्या गैरव्यवहाराची चौकशी, अनेक फेऱ्यांची सुनावणी आणि अंतिम सुनावणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे, परंतु अद्यापही प्रकरणाचा अंतिम निर्णय जाहीर झालेला नाही। या दिरंगाईमुळे संतप्त झालेल्या पाटोदकर यांनी सहकार विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। बेकायदेशीर भाडेपट्टा कराराचा गंभीर आरोप। पाटोदकर यांनी अर्जात केलेल्या आरोपानुसार संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी महसूल विभाग, नगर रचना विभाग आणि सहकार विभाग या तिन्ही विभागांच्या नियमांचे उल्लंघन केले आहे। त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा विषय स्वतःच्या हातात घेऊन बेकायदेशीर कृत्य केल्याचा दावा केला आहे। सर्वात गंभीर आरोप म्हणजे संस्थेने वसाहतीच्या कक्षेत नसलेल्या सर्व्हे क्रमांक 75 आणि 76 या भूखंडांवर बेकायदेशीरपणे भाडेपट्टा करारनामे करून दिले आहेत। धक्कादायक बाब म्हणजे हे भूखंड संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या नातेवाईकांच्या नावे करून दिले असल्याचेही अर्जात नमूद आहे। अनुपालन अहवालावरून वाद। पाटोदकर यांनी सहकार कायदा 1960च्या कलम 79/1 अन्वये दिलेल्या निर्देशाच्या अनुपालन अहवाल, कंप्लायन्स रिपोर्ट मिळण्यासाठी अर्ज केला होता। यावर सहाय्यक निबंधक कार्यालयाने दिलेल्या पत्राद्वारे त्यांना 90 पानांचा अहवाल देण्यात आला होता। मात्र पाटोदकर यांचा आरोप आहे की कार्यालयाने दिलेला हा 90 पानी अहवाल संस्थेने दिलेला अनुपालन अहवाल नसून तो संस्थेने केलेल्या गैरकारभाराचे केवळ समर्थन करणारा आहे। ही बाब त्यांनी आपल्या उपोषण नोटीसच्या पत्राद्वारे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे। प्रशासनाचे निर्देश, निर्णयाची प्रतीक्षा। माननीय सहाय्यक निबंधक कार्यालयाने दिनांक 11 सप्टेंबर 2025 रोजी दिलेल्या पत्रानुसार सहकार कायदा 1960च्या कलम 71/1 अन्वये संस्थेला निर्देश देण्यात आले आहेत। तरीही या निर्देशाचे पालन झाले आहे की नाही आणि गैरव्यवहार प्रकरणाचा अंतिम निकाल कधी लागणार याबद्दल अनिश्चितता आहे। अंतिम निर्णय मिळण्यास होत असलेल्या दिरंगाईमुळे पाटोदकर यांनी थेट उपोषणाचा पवित्रा घेतल्याने सहकार विभाग आता या प्रकरणावर तातडीने कोणता निर्णय घेतो याकडे येवल्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। येवले औद्योगिक वसाहत बरखास्त करण्याकरता मी आज रोजीपासून बेमुदत उपोषणात बसणार आहे। ह्या संचालक मंडळाने अनेक पद्धतीचे गैरव्यवहार केले आहेत। यांच्या भूखंडांची वाटप यांनी श्रीखंडासारखी केलेली आहेत, तसेच आर्थिक स्वरूपाचे गंभीर गुन्हे केलेले आहेत आणि अवाजवी खर्च केलेला आहे। जी जागा वसाहतीची नाही त्या जागेवर पण खर्च केलेला आहे। तसेच ह्या येथे अनेक पद्धती लेआउट वेळोवेळी बदल करणं, अनेक असे दखलपात्र गुन्हे या संचालक मंडळाने केले आहे। या संचालक मंडळ दोषी आहे, यांना अनेक वेळेस संधी देण्यात आली, अनुपालन अहवाल पण सादर केला आहे। या म्हणून चौकशी पण झालेल्या आहेत। आता चौकशी काही राहिलेलं नाही, सर्व संचालक मंडळाचे दोष हे सिद्ध झालेले आहेत। असं असताना AR साहेब यांना पाठीशी घालत आहेत, म्हणून त्यांच्या कार्यालयासमोर मी आज बेमुदत उपोषणात बसलेलो आहे।